काही शिकू शकता. व्हरायटी ऑफ कोर्सेस तुम्हाला जरुरी नाही आहे युनिव्हर्सिटीने दिले कॉलेजमध्ये तेवढेच करणं बंधनकारक नाही आहे. फ्लेक्झिबिलिटी, जेव्हा आपण आयलाईक म्हणतो फ्लेक्झिबिलिटी याचा अर्थ असतो की तुम्ही सेल्फ लर्निंग करू शकता. कोर्सचं लॉगिंग येतं ते ठराविक काळात होत असतं, त्यामुळे तुम्ही किती वेळा करू शकता, एखादं किती वेळा करू शकता, एखाद्या असाइनमेंट कितीही वेळा करू शकता. कितीही वेळा आता एक्झाम छोट्या छोट्या ज्या असतात ग्रेड टेस्ट ग्रेड सेशन असतात अजून त्या सेशनमध्ये काही टेस्ट असतात त्याही किती वेळा देऊ शकतात. ती वेबसाईट तुम्ही नक्की विजिट करा. नंतर शेखर सर तुम्हाला वेबसाईटवर कुठले कुठले कोर्सेस आहेत जेव्हा आपण एक क्रेडिट म्हणतो एनईपीने जे व्याख्या केली आहे, जेव्हा कॉम्प्युटरवर आपण जेव्हा शिक्षण घेतो कॉम्प्युटर एक क्रेडिट हा 30 तासाचा आहे आणि आपल्याला वरूनच गाईडलाईन्स आहे. त्यामुळे 28 तासाचं लर्निंग फायनल एक्झाम 2 तास कॉम्प्युटर बेस्ड असणार आहे. काय काय किंवा त्यासाठी टेक्निकल गोष्टी ऑलरेडी आपण सगळ्या गोष्टी त्यामुळे क्षेत्र आणि त्या टूल्स आहेत तिथं तुम्हाला 100पेक्षा जास्त टूल्स दिसत आहेत. हे सगळे टूल्स फ्री आहेत. जरुरी नाही की तुम्हाला प्रत्येक काम हे पेड टूलवर करावं. आपला स्मार्टनेस तेव्हाच आहे की जेव्हा जास्तीत जास्त अवेलेबल असतात त्याचा वापर जेव्हा एखाद्या तुम्ही फॉर्म सुरू करायचं ठरवले फिल्ममेकिंग सुद्धा बनवायचं ठरवलं काही गोष्टी त्याच्यासाठी आम्हाला सॉफ्टवेअर गेलं पाहिजे असं काही नसतं. बेसिक गोष्टी कोणत्या लागणाऱ्या गोष्टी जास्तीत जास्त स्किलफुली वापरल्या त्या फ्री टूल्समधनं वापरू शकतात. आम्ही तुमच्यासोबत शेअर करेल त्याच्या फ्री टूल्सचा जो बोलायचा आहे तुम्ही ट्राय करा. आणि मी फक्त आता बोलायचं म्हणून बोलत नाही, प्लीज हे लक्ष द्या ह्या टूल्स जाऊ द्या. उद्या तुम्ही कुठेही जाता इतर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत तुम्ही जेव्हा बोलतात जेव्हा सांगतात आहे की अशा अशा टूल्स आहेत तुम्ही आणि त्यांच्यात आपलं जाणवेल किंवा जास्तीत जास्त नॉलेज आत्मसात करायला रेडी राहा. खूप साऱ्या फ्री टूल्ससाठी मी लायसन्स टूल्स देत आहोत. मी तर म्हणतो आमचा हा कोर्स म्हणणं चुकीचं आम्ही त्याला ज्ञानच म्हणतो. आपल्या कंपनीचं नाव पण महाराष्ट्र ज्ञान मंडळ महामंडळ मर्यादित आहे. कोर्स फक्त आम्ही मर्यादित आहे. जास्तीत जास्त ज्ञान मिळवायचं आणि जे ज्ञान आमच्याकडे आहे ते पुढं द्यायचं हा आमचा मेन हेतू आहे. इथं पण एक क्लायंट दिसून बाहेर प्रॉब्लेम आम्ही जो कोर्स म्हणतो तो आहे इन्फॉर्म टू परफॉर्म देन परफॉर्म टू ट्रान्सफॉर्म. तुम्ही जेव्हा हेडफोन क्लासरूममध्ये बसता लॅबमध्ये चप्पल त्याला नाव पडतं आणि परफॉर्म म्हणजे तुम्ही ऐकलं तर तुम्ही 1 दिवसात विसरता, गेलं तर 10 दिवसांनी विसरता. पण जी गोष्ट करता ती शक्यतो विसरत नाही. कोणीच नाही सर. जसं आपण सायकल चालवलं तरी विसरत नाही, 100 वर्षांनी तरी चालवली. स्विमिंग आपण तरी विसरत तसं एकदा तुम्ही करून बघता एखाद्या टूलवर काम तुम्ही विसरणार नाही. एखाद्या स्टेप विसरू शकता पण ते कसं करायचं हे विसरत. आमचा हेतू इन्फॉर्म टू परफॉर्म व्हेन यू परफॉर्म यू ऑलवेज गेट ट्रान्सफॉर्म. तुम्हाला थोडं सांगेल तुम्ही एखादी आणि काही गोष्ट ऐकताय त्याच्यामध्ये काय करतो एक टिपिकल कसं तुमचं आमचे जवळपास 100पेक्षा जास्त इन्स्टिट्यूटमध्ये कोर्सेस चालू आहेत. 4000पेक्षा जास्त क्रेडिट्स मंजूर झाले सक्सेसफुली विदाउट एनी टेक्निकल ग्लिचेस. काही कम्प्युटरवर आहे तर मोबाईल आहे कम्प्युटर वापरतो एक लॉग इन पेज असतं. लॉग इन पेज कसं दिसतं ते असं तुम्हाला एक तुमचा युजर आय डी मिळेल मग तुमचे पासवर्ड मिळेल. तुम्ही काय शिकताय हे पण सिक्युअर आहे ते दुसऱ्याला कळणार नाही. तुम्ही कुठला कोर्स करता हे तुमच्या फक्त मर्यादित राहील. तुम्ही किती कोर्स घेतले त्याचा हा टाइम टू दिसेल. कुठला कोर्स तुम्ही घेतला काय हा एक इंटरफेस दिसेल. तुमच्या एका साईडला तुमच्या त्या कोर्समध्ये काय कंटेंट आहे. आपण जो बुक उघडतो पुस्तक उघडतो तर तुम्हाला जाणवत असतं की त्याच्यात एक इंडेक्स असते त्याप्रमाणे असते की काय काय तुम्ही शिकणार आहात कुठले रेंज शिकणार आहात तसं या कोर्समध्ये काय आहे ते दिसेल. जसं तुम्ही कंप्लीट करता ते ग्रीन होत जाईल. तुमचा किती कोर्स झाला आहे हे कळेल काय आहे हे सुद्धा कळेल. इकडे डेव्हलप कंटेंट आहे इकडे व्हिडिओ प्ले होईल
सिंगल रेझ्युमे तुम्ही जेव्हा तुमचे एज्युकेशन पूर्ण करता तुम्हाला रेझ्युमे किंवा सी व्ही बनवायची वेळ येते तेव्हा तुम्हाला हे सगळ्या गोष्टी लागतात. हा कंटेंट आहे किती साध्या सरळ भाषेत इंग्लिश असो मराठी असो सोप्या भाषेतच दिलेला आहे. किती वेळा बघू शकता, किती वेळा बॅक जाऊ शकता, परत बघू शकता. ग्राफिक्स पण बघू शकता. त्यानंतर वाचनीय आहे, कलर पण आहे. स्टेप बाय स्टेप आहे. सी व्ही बनवायचं सगळ्या गोष्टी आहेत. डिझाईन लेटेस्ट टूल्स कशा वापरायचं ते शिकवतो. आणि ते फ्री लायसन्सेस पण असतात, स्टुडंट लायसन्सेस पण असतात, फीज देऊन त्याच्यावर तुम्ही शिकू शकता. जाऊन तुम्ही शिकता तर आधीच आपण AI म्हणालो, AIचा फुलफॉर्म सगळ्यांनाच माहिती आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स नुसतं त्याचे मर्यादित जाऊन चालणार आहे. AIचे हजारो लाखो रुपये जात आहेत दिवसाकडे बाहेर जात आहे. आपल्याला अशा सोबत काम करायचं 740 टूल्स आहेत आणि ते तुमच्या उपयोगाचे आहेत. MPSC म्हणून एक मॅप तयार केला. तुम्ही जेव्हा AI म्हणता हे 6 फाईल फॉर्मॅट असतात कम्प्युटरवरचे. कुठलेही फाईल फॉर्मॅट तुम्ही प्रोग्रामिंग करता ते टेक्स्ट फाईल येते, तुम्ही डॉक्युमेंट्स लिहिता ते वर्ड फाईल येते, टेक्स्ट फाईल येते, इमेज असेल, ग्राफिक्स असेल, इमेज फॉर्मॅट येतो, ग्राफिक्स फॉर्मॅट येतो, व्हिडिओ फॉर्मॅट येतो, ॲनिमेशन. या 6 फाईल टाईपच्या विरुद्ध काहीच नसतं. जेव्हा तुम्ही AI म्हणता तर आपल्याला ह्या गोष्टी समजून घ्यायला लागतात. कुठला टूल कुठल्या फाईल फॉर्मॅटमध्ये काम करतो. 100 टूल्स आम्ही MPSCने त्याचा कंटेंट बनवला आहे. त्या कोर्सेसमध्ये AI ते टूल शिकता. नुसतं AI माहीत असून नाही, AIचे टूल शिकता आणि तुम्ही टूल वापरता. तुम्हाला एखादं पत्र घ्यायला साधं 1 दिवस लागत असेल पण तेच पत्र तुम्ही 1 मिनिटाच्या आत घेऊ शकता. आपण बघूया AI कसं कोडिंग असेल, कोड ChatGPT चेक करून घेतलं इतकं फास्ट झालं आहे. तुम्ही कोड लिहायला 2 तास लागायचे, कोड रिमूव्ह करायला 2 तास लागायचे. त्याच्यासाठी टास्क मॅनेजमेंट आहे म्हणजे माझं रोजच्या जीवनाचं मॅनेजमेंटमध्ये ॲप बनवून तुम्ही ॲप बनवण्यामध्ये 2-3 दिवसाचं काम असेल. त्याच्यानंतर त्या ॲप चालेल नाही माहिती नाही, त्याच्यामध्ये किती चुका निघतील हे माहिती, डिबगिंग करा. 1 ते 1.5 मिनिटात ॲप बनवतो.